असणारी आमची लक्ष्मी अक्का इथं इथे भगवा फेटा हातात भगवा झेंडा सगळं घेऊन तुम्ही मला आशीर्वाद केला म्हणून मी आमदार झाले आणि तिकडे पंत बाळेकुद्रीत जाऊन इंशाअल्लाह आपके कारण मैं एमएलए बने त्या माईला दोन रूप आणि तुम्ही कसं काय विश्वास ठेवता हे खास करून माझ्या माता भगिनी तुम्हाला आता कसं गुडघं टेकून कसं म्हणतात तसं पाया पडतो पण हे विष वाढू देऊ नका अहो ती आमदार मंत्री तिचा भाऊ विधान परिषद सदस्य आता पोरग्याला एमपी करायचं स्वप्न बघाल्या थोड्या दिवसानं सुनोला घेऊन येणार त्याच्यानंतर नातीला घेऊन येणार मग आम्ही कुठं पंढरपूरला जायचं हरिराम विठ्ठल 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 करत आणि तुम्ही ते बघत बसणार आहे सका काय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत परवा मी बोलताना मी कार्यकर्त्यांना सांगितलं मी हिंदू आहे जोपर्यंत अखेरचा श्वास असेपर्यंत बीजेपीतच काम करणार हिंदुत्वासाठीच काम करणार या भगव्या झेंड्यासाठीच काम करणार छत्रपती शिवरायांच्या विचारासाठीच आविष खपवणार हे स्वप्न बघून आम्ही काम करालोय 3 वेळा एकदा नव्हे 2दा रमेश जारकीहोळी साहेब सारखा म्हणतात संजीव मेला अन्याय घेत येणारे मारते नी व्यवहारे मारे ना रे ना निमक बीट गेले हो आंगिल ना इल्ले राव बीजेपी जय हो नरेंद्र मोदी जय हो भगवा झेंडा जय हो हिंदुत्वासाठी जगायचं हो कोरोनामध्ये आम्ही किती जणांना गमावलो आणि उद्या सकाळची बी गॅरंटी आहे काय समजा आता मी उद्या उठलो नाही तुम्ही काय म्हणाल काल हिंडोलग्यात काय बोलला संजू पाटील आमचा संजू पाटील चांगलं बोलतोय लई पोरग मग कोणतरी तिथला पोहोचलेला आमचा महादेव सारखा किंवा आणि कोणतरी संजय कुद्रेमणीचा आहे की किंवा तो परशुराम तुपट फोन करणार साहेबांचं मड आणलं का नाही अजून केलीत हाय काय घरात आणल्यात आता सगळेजण म्हणाले माझी अध्यक्ष माझी आमदार संजय पाटील मड कुठं आहे यावर ना मग कन्नडा भागला मित्र म्हणता अष्टक येतात ह्यांना यावाग बरू देते ह्यांना या लिट्टी दारू ह्यांना यावाग तोगुಡು ಬರ್ತಾರು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನಂದು ಉಸುಲು ನಡೀತಾ ಇದೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ संजय पाटील उचलू नी तू ह्याना आणि बायको सुद्धा पहिल्या हातातल्या अंगठ्या बिंगट्या काढून घेते हे आणि त्याची आईला घेऊन जाईल म्हणून हे सगळं सोडून जायचं काहीच घेऊन जायचं नाही काय येणार आहे का आमच्या बरोबर ना आता बघा गाड्या लावल्या इथं तिकडे जाताना गाडी नाही बंगला नाही घोडा नाही बायका नाही पोरं नाही घर नाही दार नाही संसार नाही चिपाडाचं थाट माझ्यावर पाट सुतळीची गाठ कार्यक्रम संपला एवढंच घेऊन जायचं काय घेऊन जायचं नाही मग जगायचं कसं शिवरायांच्या विचाराला मान सन्मान देऊन जगायचं का टिपू सुलतान सारख्या नालायक लोकांचा विचार घेऊन जगायचं हे ठरवायचं निवडणूक म्हणजे आताची लोकसभा निवडणूक म्हणून तुम्हाला हात जोडून आम्ही विनंती करतो 7 तारखेला नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी जगदीश शेट्टर साहेबांना दिल्लीत पाठवण्यासाठी बेळगाव ग्रामीण मधून जास्तीत जास्त मताधिक्य द्यायची जबाबदारी तुमची आणि आमची आहे आणि द्यायला पाहिजे अहो 3 वेळा गेलं तरी खणखणीत उभा आहे ते जायला गेलं तर गेलं माझ्यासारखे लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा नरेंद्र मोदी माझा टिकला पाहिजे तो पंतप्रधान म्हणून राहायला पाहिजे मला काय 3 दिवस 12 दिवस कार्यक्रम संपला विसरून जातील पण माझ्या नरेंद्र मोदीला मात्र हे जग लक्षात ठेवणार आहे या भारत देशात नव्हे जगामध्ये नरेंद्र मोदीचा डंका वाजतोय नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व पाहिजे म्हणून पाकिस्तानचे लोक सांगायला लागलेत आणि तुम्हाला काय झालंय तुम्ही असले काय हुडकून मिळणार आहे का पंतप्रधान अहो मी 23 वर्ष झाले त्या माणसाला बघतोय 23 वर्ष 13 वर्ष गुजरातचा मुख्यमंत्री 10 वर्ष पंतप्रधान ना सर्दी ना खोकला ना ताप ना काय भानगडच नाही मला देत असताना लक्षात ठेवा कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदींना दिलं पाहिजे आणि इथं सांगतात मृणाल हेब्बाळकरला द्या जगदीश शेट्टर साहेब बाहेरचे होतात मृणाल हेब्बाळकरला मत दिला तर पंतप्रधान इटलीचा होणार आहे आणि जर जगदीश शेट्टर साहेबांना दिला तर या मातीत जन्मलेल्या एक चहा विकणाऱ्या बापाचं पोरग भांडी घासणाऱ्या एका गरीब आईच्या पोटी जन्मलेलं पोरग तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान होणार आहे मग तुम्ही ठरवायचं कुणाला द्यायचं आहे आणखी एक कार्ड वाटा लागली आहे हे जारकी साहेबांच्याकडनं आणि एक दुसरं अस्त्र आलं हे कार्ड वाटा लागले हे कार्ड देऊन तुम्हाला काय काय देतो म्हणून आश्वासन द्याले एक लक्षात ठेवा सगळं खोटं आहे बरं का इलेक्शनच्या वेळी दिलेलं आहे सगळी फसवणूक आहे सगळं खोटं आहे आणि लक्षात ठेवा त्यांच्या डोक्यावर 500 कोटी कर्ज आहे ही आता हळूहळू गाडी रिव्हर्स गिअरला लागलेली आहे उगीच पैशाच्या आमिषाला बळी पडू नका आणि मला माहिती आहे जे पैशाला विकले जातात ते कावळे आणि हिंदू धर्मासाठी जगतात ते माझ्या शिवरायांचे मावळे आणि जे माझे इथं बसलेत ते मावळे बसलेत हे असले कार्ड बिल्ड 2दा जरी जिंकले असले निवडणूक
फक्त पैशाच्या जोरावरती फसवणूक करून खोटं बोलून मी तुमच्या घरची लेख आहे, मी तुमच्या घरचा मुलगा आहे, किती घरचे लेख किती घरच्या मुली हे अजून मोठा प्रश्न आहे. आम्ही कुठलं बाहेरचं आहे, आम्ही काही वाईट करणार नाही. नरेंद्र मोदी करोना काळात तुमच्या घरात राशन पोहोचवलं, अजूनपर्यंत राशन यायला लागलंय. जग सगळं नरेंद्र मोदीला नेता म्हणून मान्य केलंय. मग तुम्ही आम्ही करायचं नाही का? हिंदू धर्मासाठी माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना. जे घडलं ते घडून गेलं, पण आताची निवडणूक मात्र हिंदुत्वाची आहे, हिंदू धर्माची आहे. तुम्हा सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. 7 तारीख नरेंद्र मोदी, बीजेपी, कमळ, जगदीश शेट्टर. 7 तारीख बीजेपी, नरेंद्र मोदी, कमळ, जगदीश शेट्टर. 7 तारीख बीजेपी, नरेंद्र मोदी, कमळ, जगदीश शेट्टर. करशीला? सगळ्यांचा हात वर केलं तर मी मान्य करणार. अरे वा, त्याच्या माईला ही जरा फोटो तगडे रात्री कळच रे लक्ष्मी अक्का ಸ್ವಲ್ಪ नीती हारल्या नन्मूळ खुशी बरते. धन्यवाद.